आपण ही दृश्य पाहतोय, अंबादास दानवे आता पोहोचलेले आहेत। आज दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। चौथ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघामध्ये मतदान होतंय। छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य पाहतोय आपण, अंबादास दानवे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय, सपत्नीक ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। चौथ्या टप्प्यातील लढती छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे असा सामना आहे, अशी थेट लढत आहे। आणि आता अंबादास दानवे इथे पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अंबादास दानवे आता मतदान केंद्रावर पोहोचले। इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये ही तिरंगी लढत आहे। त्यामुळे आता हा गड कोण काबीज करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज या सर्वांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे। तर आज चौथ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। 11 मतदारसंघांमध्ये हे मतदान होतंय। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जात आहेत। आणि त्याचबरोबर उन्हाचा पारा चढण्याआधी, ऊन येण्याआधीच लवकरात लवकर मतदान केंद्रावर पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा सुद्धा मतदारांचा प्रयत्न पाहायला मिळतोय। आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरामध्ये सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। ही दृश्य आपण पाहतोय, छत्रपती संभाजीनगरमधून अंबादास दानवे आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते मतदान करतील। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी सुद्धा मतदान केंद्रावर गर्दी केलेली आहे। ऊन यायच्या आधीच लवकरात लवकर येऊन आपलं मत नोंदवावं असा प्रत्येकाचा प्रयत्न आहे। आणि ही दृश्य आपण पाहतोय, अंबादास दानवे आता मतदान करतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे। आणि यासाठी ठाकरे गटाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत। आणि आता या सर्वांचं भवितव्य या मतपेटीमध्ये बंद होणार आहे। आणि ही दृश्य पाहतोय, छत्रपती संभाजीनगरमधून अंबादास दानवे आता मतदान करतायत। त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सुद्धा उपस्थित आहेत। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिर्डी आणि बीड या ठिकाणी आज मतदान होत आहे। आणि छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आपण पाहतो। नागरिकांशी संवाद साधण्याकरता आम्ही सर्वजण तर चौथ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघामध्ये मतदान होतंय। मतदारांचा उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र तरी सुद्धा काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी मतदानावर परिणाम झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे मतदान करतायत। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। आज अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांनी मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आणि संभाजीनगरमधून अंबादास दानवे आता आपला मतदानाचा हक्क बजावतायत।